जय जय रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास चौथा प्रळये नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ पृथ्वीस होईल अंत भूतांस मांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला शतवरुषे अनारुष्टी तेने जळेल हे सृष्टी पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तरके श्रीराम समर्थ समर्थ म्हणतात आहे दशक 13वा नामरूपाने त्यामधील समास चौथा प्रळये नाम समर्थाने आता दिलेला आहे। समर्थ म्हणतात आहे की या समासामध्ये या संपूर्ण समर्थांनी या समासामध्ये या संपूर्ण सृष्टीचं शेवटी ब्रह्मामध्ये कसं विलगीकरण झालं आणि ही संपूर्ण सृष्टी ब्रह्मामध्ये कशी विलीन झाली याचं वर्णन या समासामध्ये समर्थांनी केलेलं आहे। आणि म्हणून समासाचं नावच समर्थांनी प्रळये नाम असं ठेवलेलं आहे। म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय याप्रमाणे उत्पत्ती कशी झाली आणि आपण मागच्या समासामध्ये बघितलं की उभारणी नाम समासामध्ये पाहिलं की स्थितीमध्ये प्रत्यय होतो मात्र प्राणी मात्रांना विशिष्ट काळापर्यंत इथे राहता येतं आणि नंतर शेवटी त्याचा लय होतो। हे निसर्गदत्त आहे, हे निसर्गाकडून होणारं आहे। त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आमच्या डोळ्याने दिसणारी ही संबंध सृष्टी हे संपूर्ण ब्रह्मामध्ये कशी विलीन होईल आणि ते होत असताना कसा त्याच्यामध्ये बदल होत जाईल याचं अतिशय अद्भुत वर्णन श्री समर्थांनी या समासात केलेलं आहे। ऐकूनच मनामध्ये धास्ती भरते व भय निर्माण होते। कारण समर्थ पहिल्याच ओवीमध्ये म्हणतात आहे, प्रथमच ओवीमध्ये दिलेला आहे पृथ्वीस होईल अंत, पृथ्वीचा अंत, पृथ्वीस होईल अंत भूतांस मांडेल कल्पांत ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला। मग समर्थ म्हणतात आहे भय निर्माण होते आहे, संबंध सृष्टी नष्ट होणार आहे, त्यावेळी कशी अवस्था होईल याचं शास्त्रानुसार वर्णन समर्थ इथे करतात आहे। म्हणून पृथ्वीचा अंत होईल आणि समर्थ म्हणतात भूतांस मांडेल कल्पांत, सर्व भूत कल्पांतच्या वेळी नाश पावतील ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला असं शास्त्रात सविस्तर वर्णन केलेलं आहे। आता ही भूत कोणती तर 5 पंचमहाभूत आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश ही 5 पंचमहाभूत कल्पांतच्या वेळी काय होणार आहेत नाश पावणार आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे शतवरुषे अनावृष्टी तेने जळेल हे सृष्टी पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तरके। म्हणजे 100 वर्षे अनावृष्टी होईल, 100 वर्षे अनावृष्टी, वरुषे म्हणजे वर्षे, 100 वर्षे अनावृष्टी, 100 वर्ष अनावृष्टी होईल तेने जळेल ही सृष्टी। आणि पाऊसच न पडल्याने, पाऊसच जर पडला नाही तर सगळं जळून खाक होईल। पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तरके, मग पर्वत मावतील अशा पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा पडतील। म्हणजे किती वर्णन भयानक वाटते हो ऐकूनच। मग समर्थ म्हणतात पृथ्वीस होईल अंत, अंत त्या गोष्टीचा होतो त्याचा ज्याचा जन्म होतो त्याचा अंत निश्चित आहे। कितीही काही केलं तरी त्याचा अंत काय आहे निश्चितच आहे। म्हणून समर्थ पुढे म्हणतात ज्याचा जन्मच नाही त्याचा अंतच नाही। आता पृथ्वीचा जन्म झालेला आहे आणि म्हणून पृथ्वीचा अंत आहे। म्हणून समर्थ म्हणतात भूतांस मांडेल कल्पांत, पंचमहाभूत सुद्धा शेवटी संपून जातील। मग समर्थ म्हणतात शास्त्रामध्ये कोणत्या प्रकारचा विचार मांडलेला आहे तर शतवर्षे म्हणजे 100 वर्षे, शतवर्षे अनावृष्टी, पाऊसच पडणार नाही आणि पाऊस न पडल्यामुळे काय होईल तेने जळेल ही सृष्टी। मग शतवर्षे अनावृष्टी तेने जळेल हे सृष्टी पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तरके। मग 12 वर्ष, शतवर्षे 10 वर्ष, जसं 12 वर्ष नव्हे तर 100 वर्ष, 10 वर्ष नाही, 12 वर्ष नाही, 50 वर्ष, 100 वर्ष पाऊस पडणार नाही हो। 100 वर्ष म्हणजे किती कालावधी झाला। पावसाळा ठरलेल्या दिवसातच जर सुरू झाला नाही तर लोकांची काय अवस्था होते। मग 100 वर्ष कल्पना करा आणि असा पाऊस जर 12 वर्ष आला नाही तर कशी अवस्था होईल। मग 12 वर्ष आला नाही तर काय होईल, 1 वर्ष जर नीट पडलं नाही तर आपलं काय होतं। मग 100 वर्ष आला नाही तर कशी अवस्था होईल आणि अशी अवस्था जर 100 वर्ष
झाली तर काय होईल समर्थ म्हणतात, तर समर्थ म्हणतात त्यामुळे पृथ्वी ही काय होईल, पर्वत माती ऐसी पृथ्वी भूमीची तर्के, त्याने जळेल ही सृष्टी. काय सांगितलंय, त्याने सगळी सृष्टी ही जळून जाईल. आणि पुढे समर्थ म्हणतात पर्वत माती ऐसी पृष्टी भूमीची तर्के, म्हणजे मोठमोठे पर्वत पृथ्वीमध्ये मावतील, अशी पृथ्वी दुबंगून जाईल, जीवसृष्टी सगळी राहणार नाही. आणि म्हणून मग पुढे समर्थ म्हणतात आहे की 100 वर्ष अनावृष्टी होईल आणि पाऊसच न पडल्याने ही सगळी जीवसृष्टी आहे ती सगळी ही सृष्टी आहे ती जळून जाईल, पर्वत मावतील, अशा पृथ्वी तडकून मोठमोठ्या भेगा पडतील. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निगती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा दहन होये. मग सूर्य 12 कलांनी तापू लागेल आणि त्यामुळे त्याच्या किरणांतून ज्वाला निघून 100 वर्ष भूगोल जळत राहील. म्हणजे भूगोळ म्हणजे पृथ्वी हो, तर या पृथ्वीचं दहन कसं होऊन जाईल, तर 12 कळी सूर्यमंडळा, सूर्य तापेल, किरणांच्यामुळे जणू काय त्या सूर्यातून ज्वाळा निर्माण होतील आणि अशा प्रकारे ही पृथ्वी 100 वर्ष चालू राहील. शतवर्षे, जसा पाऊस पडतो पाण्याचा तर तसा अग्नीचा पाऊस पडेल. ऐकूनच किती भयानक वाटते हो. जसा पाऊस पाण्याचा पडतो तसा अग्नीचा पाऊस पडेल आणि पृथ्वी जी आहे, भूगोळ जो आहे तो नष्ट होऊन जाईल, राख होऊन जाईल. याचा रंग कसा असेल तर समर्थाने पुढे दिलेला आहे, सिंदूर वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळोन सरारा विषवमी. म्हणजे जळत असताना शेंदरी रंगाच्या ज्वाळा उत्पन्न होतील आणि त्या कुठे शेषापर्यंत पोचतील आणि तेव्हा पोळल्याने मग ते भयंकर विष तो शेष काय होईल, ओकू लागेल. वसुंधरा म्हणजे पृथ्वी, ती लाल रंगाची होईल. ज्याप्रमाणे अग्नी कसा असतो तसं ज्याप्रमाणे एखादं लोखंड बघा, आपण अग्नीत टाकल्यानंतर ते पूर्णपणे तापल्यानंतर जसं तो लाल होऊन जातं, त्याला रक्तवर्ण येतो, त्याप्रमाणे त्या पृथ्वीला रक्तवर्ण निर्माण होईल असं समर्थ म्हणतात आहे. आणि म्हणून पुढे समर्थांनी दिलेला आहे, सिंदूर वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा, तो आहाळोन सरारा विषवमी. त्या विषाच्या ज्वाळा निगती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक. मग सृष्टी इतकी तापेल की त्याच्या ज्वाळा ज्या आहेत त्या समर्थ म्हणतात आहे की फणीवराला त्या लागतील, शेषाला लागतील आणि तो शेष त्या तापण्यामुळे, त्या दहनामुळे विष ओकू लागेल आणि त्याच्या मुखातून विष बाहेर पडेल. म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, त्या विषाच्या ज्वाळा निगती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक, तेथे महाभूते खवळती, प्रळये वात सुटती, प्रळये पावक वाढती चहूकडे. मग ते विष कसं आहे, ते विष साधन आहे हो. समर्थ म्हणतात त्या विषापासून ज्वाळा निघून त्यामुळे पाताळही जळू लागेल आणि त्या महाअग्नीने सर्व पाताळ लोक जळून भस्म होतील. आणि मग त्यामुळे समर्थ म्हणतात काय होते, तेथे महाभूते खवळती, प्रळय वात सुटती, प्रळय पावक वाढती चहूकडे. आणि त्यामुळे पंचमहाभूत खवळतील आणि प्रलय कालचा वारा वाहू लागून मग त्यामुळे चहूकडे काय होईल, प्रलयाग्नी पसरेल. ते विष साधन आहे, त्या विषाच्या सुद्धा ज्वाळा, त्या विशेषाच्या मुखातून निघालेल्या विषाच्या ज्वाळामुळे पाताळ भस्म होऊन जाईल. म्हणजे किती भयंकर आहे हो. समर्थ म्हणतात बघा, पाण्याचा थेंब सुद्धा दिसणार नाही आपल्याला, म्हणजे किती भयंकर आहे हे. मग म्हणून समर्थ म्हणतात आहे की समर्थाने दिलं आहे की आपण अखंड श्रवण करत राहा. आपण खरोखरच थोर आहोत की धन्य आहोत की आपण श्रवण करत आहोत. म्हणून समर्थाने सांगितलंय की जसं समर्थ म्हणतात
हनुमंतरायांमध्ये 3 गुण होते, 3 प्रकारची भक्ती होती हनुमंतरायांनी केली. भक्तीमध्ये हनुमंतराय श्रेष्ठ होते. दास्य भक्ती, ज्ञानामध्ये म्हणाल तर मोठमोठ्या पंडितांसमोर सुद्धा ज्ञान सांगू शकेल एवढं हनुमंतरायांचं आत्मज्ञान होतं. आणि त्याही पलीकडे सर्व ज्ञान असून सुद्धा त्यांनी कर्म कधी टाकलं नाही. कर्म, भक्ती आणि ज्ञान हा त्रिवेणी संगम हनुमंतरायांमध्ये दिसून येतो. आणि हनुमंतरायांना समर्थ भीम असं म्हणतात. म्हणून म्हटलंय भीमरूपी महारुद्रा, हनुमंत भीमरूपी आहेत, 11 रुद्र आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की ज्याप्रमाणे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्यांच्या संगमावर आम्ही जर स्नान केलं तर आम्ही पवित्र होतो, त्याप्रमाणे समर्थ या ठिकाणी भक्ती, ज्ञान आणि कर्म या तिघांचा संगम इथे सांगत आहेत. मग समर्थ म्हणतात की आपण हा सगळा प्रळय, एवढा मोठा भयंकर प्रळय आता येणार आहे. 100 वर्ष पाऊस पडणार नाही, मग काय अवस्था होईल हो. म्हणून समर्थाने म्हटलंय की उतू नये मातू नये, याने घेतला वसा सोडू नये. कुठेही कोणही कुठे घेऊन जाणार नाही, सगळं काही इथेच राहणार आहे. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय की आकाशामध्ये ही पंचमहाभूत, समर्थांनी सांगितलं की जी पंचमहाभूत आहेत, पर्वत, माती, पृष्ठी, भूमीचे तरीके. मग समर्थ म्हणतात आहे की त्या विषाच्या ज्वाळा निघती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक, तेथे महाभूते खवळती, प्रळय पात सुटती, प्रळय पावक वाढती चौकडे. मग समर्थ म्हणतात आहे तेथे 11 रुद्र खवळले. मग 11 रुद्र कोण आहे? 11 रुद्र भीमरूपी महारुद्रा, वज्र, हनुमान, मारुती, हनुमंत भीमरूपी आहेत, 11 रुद्र आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की समर्थाने हे दिलेलं आहे की परमार्थिक नेतृत्व करणारे साधू कसं असले पाहिजेत, महंत कसे असले पाहिजेत, निष्काम कर्मयोग ही समर्थ हे सगळं ठिकाणी सांगतात आहे. आणि अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण विषय इथे समर्थ देतात आहे. म्हणजे आपल्या जीवनाला सुंदर असा आकार देणं आहे. जीवन म्हणजे भक्ती आणि ज्ञान आहे हो, या दोन्हीचा संगम आहे. नुसतं भक्ती नाही तर जीवन म्हणजे नुसतं ध्यानही नव्हे. आणि म्हणून भक्ती आणि ध्यान, माया आणि ब्रह्म एवढ्यावरतीच समर्थ थांबले नाही, तर जीवनाच्या नानाविध पैलूंना समर्थांनी या दशकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थ सगळं सांगतात आहे. उभारणी सांगतात, संवारणी सांगतात, प्रळय सांगतात आहे, सगळं समर्थांनी इथे दिलेलं आहे. मग समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की जी भूत, आकाश, आता आकाश पंचमहाभूत सांगितली, आकाश, पृथ्वी, आप, तेज, वायू. आकाशामध्ये पहिलं भूत जे आलं त्याचं नाव आहे वायू. आकाशामध्ये वायू निर्माण झाला, त्या वायूने सर्वत्र संचार करताना अग्नी निर्माण झाला आणि ढग एकमेकांवर आदळतात आणि तेथून वीज कडाडते. आणि आकाशापासून वायू, वायूतून अग्नी निर्माण झाला आणि अग्नीतून पुढे पाणी निर्माण झालं आणि त्या पाण्यातून म्हणजे आपातून पुढे पृथ्वी निर्माण झाली. आणि त्या पृथ्वीने नाना रूप धारण केले. सुजलाम, सुफलाम, सस्य श्यामलाम ही सृष्टी दिसू लागली. त्या सृष्टीमध्ये नाना बीजांनी आपली उभारणी केली. त्या बीजापासून पुढे उत्पत्ती झाली, हा सहज गुण आपल्याला ज्ञात होतो. आणि समर्थ पुढे आता आपण जी सृष्टी म्हटली ती कल्पनेची सृष्टी आहे. मग ही सृष्टी कशी काय नाश पावलं? म्हणजे ज्याचा जन्म आहे, सृष्टीचा जन्म झाला म्हणजे ती नाश पावणार आहे. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यूही आहे. मग समर्थ म्हणतात त्रयदेव ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवांची उत्पत्ती. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना सृष्टीतूनच पुढे त्रयदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, रज आणि तम, रजतम आणि सत्व या गुणातून 3 देवांचा जन्म झाला. मग समर्थाने सगळं यातून काय निर्माण झालं तर अष्टदा प्रकृती निर्माण झाली. पहिले निर्गुण निराकार परब्रह्म, त्या निर्गुण निराकार परब्रह्माला मूळ माया, मूळ परब्रह्मामध्ये मूळ माया झाली. मूळ मायेतून त्रिगुण आणि म्हणजे गुणमाया आणि त्रिगुणातून पंचमहाभूत. आणि ही पंचमहाभूत आणि त्रिगुण यांच्या एकत्रीकरणामध्ये अष्टदा प्रकृती आपण त्याला म्हटलेलं आहे. मग ही या सृष्टीच्या रूपाने सगळी माया आम्हाला दिसू लागली आहे. परंतु समर्थ म्हणतात ही सगळी मूळ माया भगवंतामध्ये निर्माण झाली. पण आता समर्थांनीचा नाश दिलेला आहे. प्रळय म्हणजे पृथ्वीचा अंत होईल, पृथ्वीचा अंत होणार आहे. या गुणमायेला रजतम सत्व या गुणांचा स्पर्श झाला आणि म्हणून तिला गुणमाया म्हणू लागला. गुणमायेतून पुढे पंचमहाभूत निर्माण झाली, त्रिगुण तिथे आले.
आणि 3 देव जन्माला आले, म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. मग समर्थ म्हणतात आहे आज प्रलय दिलेला आहे, कालच्या समासामध्ये उभारणी दिलेली होती. मग समर्थ म्हणतात या ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या निर्मिती बरोबरच पुढे सृष्टी कशी निर्माण झाली, तर आपण ते सृष्टिक्रम निरूपण मध्ये बघितलेलं आहे, उभारणीमध्ये बघितलेलं आहे. मग या ब्रह्मा, विष्णू, महेशाच्या निर्मिती बरोबर पुढे सृष्टी कशी निर्माण झाली, तर ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. ब्रह्माने सृष्टी निर्माण केली. भगवान विष्णूंनी त्याचं प्रतिपालन केलं आणि भगवान शंकरांनी त्याचा संहार केला, प्रसंगी त्याचा संहार केला. म्हणून समर्थ म्हणतात मुळी झाली ते मूळ माया, जी पहिले जन्माला आली तिचं नाव मूळ माया. त्रिगुण झाले ते गुणमाया, 3 गुण तिच्यात आले म्हणून तिला गुणमाया म्हटलेलं आहे. मग पृथ्वीवर दिसणारं जडत्व त्याला अविद्या असं म्हटलेलं आहे. मग ही तिला म्हणजे समर्थ म्हणतात या पृथ्वीमध्ये काय काय जन्माला आलं, तर पहिल्यांदा 4 खाणी जन्माला आल्या. हे समर्थांनी सगळं उभारणीमध्ये दिलेलं आहे, परंतु आता इथे नाश सांगतात आहे समर्थ. 4 खाणी जन्माला आल्या. कोणत्या आहेत, तर पहिली आहे जारज, दुसरी आहे अंडज, तिसरी आहे श्वेतज आणि चौथी आहे उद्बीज. मग 4 खाणींमध्ये पुढे 4 वाणी जन्माला आल्या. 4 वाणी कोणत्या, तर परा, पच्छंती, मध्यमा आणि वैखरी. या 4 वाणी कुठे कुठे असतात, तर परावाणी म्हणजे नाभी कमलाजवळ, पच्छंती म्हणजे हृदयाजवळ, मध्यमा म्हणजे कंठाजवळ आणि वैखरी म्हणजे जिभेच्या जवळ आहे. मग यातूनच नाना योनी प्रगटल्या, नाना व्यक्ती. मग किती नाना प्रकारच्या इथे व्यक्ती जन्माला आल्या, नाना प्रकारच्या योनी जन्माला आल्या. आणि समर्थ म्हणतात यामधून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. मग समर्थ म्हणतात ऐसी झाली उभारणी, अशी उभारणी आम्ही पाहिली. मग मागच्या दशकात याचा आपण विचार केला होता की त्याची संवारणी कशी केली, त्याचा नाश कसा पावला, कशा प्रकारे एक एक गोष्ट होत गेली, याचा विचार आपण आता पाहतो आहे. मग समर्थ म्हणतात शास्त्रामध्ये कोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, संवारणी कशी झाली. संवारणी समर्थांनी सांगितली की संवारणी कशी झालेली आहे, तर 100 वर्षे, शतवर्षे अनावृष्टी. मग पाऊस पडलाच नाही. काय सांगितलं, शतवर्षे अनावृष्टी, पाऊसच पडला नाही. मग समर्थ म्हणतात की ही सृष्टी तरी कशी राहणार आहे, सृष्टी राहणार नाही हो. जर पाऊसच पडला नाही शतवर्षे, 1-2 वर्ष किंवा 10-12 वर्ष नाही, तर चक्क समर्थ म्हणतात आहे 100 वर्ष पाऊसच पडला नाही, कसं होईल, कशी ती जीवसृष्टी राहील. म्हणून समर्थांनी इथे दिलेलं आहे. समर्थ सांगतात आहे की 100 वर्ष म्हणजे कोणती जीवसृष्टी तेथे आटेल, पाऊस पडलाच नाही तर काय होणार आहे, तर तेथे आटेल ते पाऊसच जर पडला नाही तर तेथे आटेल जीवसृष्टी, पाऊस पडला नाही तर सूर्य तापेल आणि संपूर्ण सृष्टी ही काय होईल, तर नष्ट होईल. म्हणून सांगितलंय ईशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्रामध्ये निरोपिल्या, ऐसा समाचार साध्यंत शास्त्री निरोपिला. मग शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. मग समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारचा कल्पांत, संपूर्ण कल्प संपून जातो, त्याचा अंत येतो, त्याचा सविस्तर विचार शास्त्रात सांगितलेला आहे. मग कशा प्रकारे कल्पांत होईल, कशा प्रकारे कल्पांत होणार आहे, तर समर्थ म्हणतात 12 कळी सूर्यमंडळा. काय म्हटलंय समर्थांनी, 12 कळी सूर्यमंडळा, किरणापासून निगती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा दहन होये. मग 12 कळी सूर्य तापतो आहे, 12 कळी, त्यामुळे पृथ्वीची काय होईल, 12 कळ्यांनी सूर्य तापणार आहे. मग त्यावेळी पृथ्वीची राखच होऊन जाईल. मग ती राख झालेली आहे ती पाण्यामध्ये मिसळून जाणार असं सांगताय समर्थ. मग ते जळशोषी वैश्वानरू, मग या किरणातून निगती ज्वाळा, शतवर्षे भूगोळा दहन होये. मग त्या ज्या समर्थ म्हणतात आहे ती ज्या 12 कळी सूर्य तापतो आहे त्याची जी राख होऊन जाणार आहे, ती राख झालेली ती पाण्यामध्ये मिसळून जाणार आहे. आणि मग त्यामुळे काय होणार आहे, तर समर्थ म्हणतात सिंदूर वर्ण वसुंधरा, ज्वाळा लागती फणीवरा,
तो आहाळोन सरारा विषवमी, त्या विषाच्या ज्वाळा निगती, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक. मग ते जळशोषी वैश्वानरू, ते जळ पिण्याचं काम वैश्वानर करेल. मग सूर्य या पाण्याला काय टाकेल, सुकवून टाकेल. हो, एवढा 12 कळी तापतोय, मग ते पाणी काय राहणार आहे का? नाही, ते पाणी काय होणार आहे, सुकून जाणार आहे, सुकून टाकणार आहे. मग वन्नी झडपी समीरू, आणि या सगळ्या मोकळ्या जागेमध्ये आकाशामध्ये वारा जन्माला येईल आणि सगळीच्या सगळी ही राख विरून जाईल. आणि अशा प्रकारे काही राहील का नाही, नेमकं काय शिल्लक राहील, काय शिल्लक राहील? तर समर्थ म्हणतात, इकडे जीव राहिला शिल्लक, तिकडे शिव शिल्लक राहिला. इथे पिंड संपला, तिथे ब्रह्मांडही संपला. म्हणजे आणि आटोन गेले थोतांड, म्हणजे असार होतं ते सगळं गळून पडलं, असार होतं ते नष्ट झालं, सार मात्र काय राहिलं, शिल्लक राहिलं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मागे आपण पंचप्रळय पाहिले, त्या पंचप्रळयापैकी शेवटचा प्रळय ज्याचा विचार केलेला आहे त्याला म्हटलेला आहे विवेक प्रलय. म्हणजे विवेकाने या संपूर्ण सृष्टीला मिथ्यत्व देऊन, विवेकाने ते जाणून फक्त परब्रह्म एक आहे हे जाणणं, म्हणजे विवेकाने दृश्याचा ऱ्हास करणे, विवेकाने दिसणारी सृष्टी नसणे, न शिल्लक ठेवणे, याला म्हटलेलं आहे विवेक प्रलय. मग अशा प्रकारचा विवेक प्रलय जन्माला आला. म्हणून समर्थ म्हणतात, करून अकर्ता कोण आहे हो, त्याने सगळं निर्माण केलेलं आहे. तेथे महाभूते खवळती, प्रळय पाते सुटती, प्रळय पावक वाढती चहूकडे, तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले, पावक मात्र एक वटले, प्रळय काळी. मग ते विष साधन नाही, त्या विषाच्या सुद्धा ज्वाळा, त्या विषाच्या निघालेल्या, त्या शेषाच्या मुखातून निघालेल्या विषाच्या ज्वाळातून पाताळ काय होईल, भस्म होऊन जाईल. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने, तेथे महाभूते खवळती, प्रळय पात सुटती, प्रळय पावक वाढती चहूकडे. मग समर्थ म्हणतात आहे की जेव्हा पाताळ भस्म होईल, पृथ्वी पेटून जाईल, अग्नीचा वर्षाव होईल, पावसाच्या पाण्याचा थेंब सुद्धा आकाशात पडणार, म्हणजे आकाशातून पडणार नाही. केवढी भयंकर अवस्था होईल हो. त्यावेळी सगळीच्या सगळी भूत, म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी, सगळे भूत जागच्या जागी काय होतील, खवळू लागतील. तेथे महाभूते खवळती, तेथे खवळू लागतील. आणि म्हणून पुढे म्हटलंय समर्थाने, केवढी भयंकर अवस्था हो. त्यामुळे पंचमहाभूत खवळतील आणि प्रलय कालाचा वारा वाहू लागेल आणि त्यामुळे चहूकडे प्रलयाग्नी पसरेल. म्हणून आताच हे बोलता बोलता समर्थ ती सगळं दृश्य असं वाटतंय की आपल्या समोर होतंय आहे असं वाटतंय हो. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेला आहे, तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले, पावक मात्र एक वटले, प्रळय काळी. मग आणि त्यामुळे वात म्हणजे काय होतं, वारा, मृत्यूचा वारा सुरू होईल. कसला वारा, मृत्यूचा वारा. मग इथे म्हटलंय तेथे 11 रुद्र खवळले, प्रळय वात सुटती, प्रळय वात सुटती. वात म्हणजे वारा, मृत्यूचा वारा सुरू होईल. तो वारा साधान असेल, त्या वाऱ्यातून प्रळय पावक एक वटती, पावक म्हणजे पाणी, अशा प्रकारे सर्वत्र पाणीच पाणी होईल. आणि म्हणून समर्थाने इथे दिलेला आहे, समर्थ म्हणतात आहे की चहूकडे सगळीकडे प्रलयाग्नी पसरेल. आणि म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडिले, पावक मात्रे एक वटले, प्रळय काळी. मग सगळं पाणी एकवटून जाईल आणि त्यामुळे काय होणार आहे, तर तेथे वायूचे विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. मग सगळं पाणी एकवटून जाईल आणि या वायू आणि विजेचे तडाखे किती असतील तर समर्थ त्याचे तडाखे सांगतात आहे भयंकर. म्हणजे समर्थ म्हणतात आहे अशा प्रकारे सगळ्या पृथ्वीवर अग्नीचा सर्वत्र संचार होईल. वायू विजांचे तडाखे, एका बाजूला वायू येतो आहे आणि दुसऱ्या बाजूने वीज येते आहे. काय सांगितलंय, वायू विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघीची फाके चहूकडे. आणि दुसऱ्या बाजूने तेथे मेरूची कोण गणना,
कोण सांभाळेल कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. मग मेरूची काय गणना आहे? इथे पृथ्वी संपून जाईल तर मेरू सुद्धा तिथे वितळून जाणार आहे. कोण सांभाळेल कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. मूस होणे याचा अर्थ आटणी झाली. आता सूर्य चंद्र तारांगणे हे सगळे काय होणार आहे? संपून जाणार आहेत. आणि म्हणून म्हटलंय समर्थाने 11 रुद्र खवळतील, 12 सूर्य कडरतील, प्रळय काळी सर्व अग्नी एकवटेल आणि वारा आणि वीज यांच्या तडाखाने अवघी पृथ्वी तडकणार आहे. तिचं कठीणत्व चहूकडे पसरणार आहे. किती भयंकर आहे हो. मग तेथे मेरूची काय कथा आहे? तेथे मेरूची काय गणना? कोण गणना? कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. मग चंद्र सूर्य तारांगणा मेरूची काय कथा? तेथे कोण कोणाला सांभाळू शकणार आहे? चंद्र सूर्य तारांगणा सगळं वितळून एकवटतील. समर्थ म्हणतात सगळं वितळून जाणार आहे हो. सगळं वितळणार आहे. मग काय होणार आहे? कशा प्रकारचा कल्पंत होईल? तर 12 कळी सूर्य तापतो आहे आणि त्यामुळे पृथ्वीची राख होऊन जाणार आहे. ती राख झालेली आहे ती कशामध्ये? पाण्यामध्ये मिसळून जाणार आहे. आणि पुढे म्हटलंय ते जळ शोषी वैश्वानरू, ते जळ पिण्याचं काम वैश्वानर करेल. वैश्वानर करेल आणि सूर्य पाण्याला सुकवून टाकेल. आणि म्हणून म्हटलंय एका बाजूला वन्नी आणि एका बाजूला वारा. वन्नी झडपी समीरू या सगळ्या मोकळ्या जागेमध्ये आकाशामध्ये वारा जन्माला येईल आणि सगळीच्या सगळी राख विरून जाईल आणि शिल्लक काहीच राहणार नाही. नेमकं शिल्लक काय राहणार आहे? तर समर्थ म्हणतात इकडे जीव राहिला शिल्लक, तिकडे शिव शिल्लक राहिला. इथे पिंड संपला, तिकडे ब्रह्मांडही संपला आणि आटोन गेले थोतांड. म्हणजे असार ते सगळं गळून पडलेलं आहे. असार शिल्लकच राहणार नाही हो. ते सगळं गळून पडलं. असार होतं ते नष्ट झालं, सार मात्र शिल्लक राहील. मग समर्थ म्हणतात जो करणारा आहे करू न करता हो. जो करणारा आहे पण त्याने काही केलेलं नाही आहे. अशा प्रकारची सृष्टी निर्माण झाली ही भगवंताने निर्माण केली आणि भगवंताच्या सामर्थ्यानेच ती नष्ट झाली. म्हणून अशा प्रकारे समर्थ म्हणतात सगळे राव रंक ब्रह्मादिक सगळ्यांमध्ये एकच वर्ततो आहे. तो कोण आहे? अंतरात्मा आहे. मग नाना प्रकारची शरीरं ही चलित होतात. हे केवळ त्याच्या सामर्थ्यावर आहे, त्या जगज्योतीच्या सामर्थ्यावर. समर्थ म्हणतात आहे त्या ब्रह्माच्या सामर्थ्यावर. त्यालाच लोक परमात्मा म्हणतात. त्यास परमात्मा बोलती. अशा प्रकारे विवेकाने आपण पाहिलं तर परब्रह्म शिल्लक राहणार आहे. बाकी सगळं समर्थ म्हणतात पृथ्वी होईल अंत. म्हणजे पृथ्वीमध्ये या सगळ्या गोष्टी आल्यात. ज्या ज्या गोष्टी पृथ्वीमध्ये येतात आहे त्या सगळ्या नाश पावणार आहेत. म्हणून समर्थाने इथे दिलेला आहे की अशा प्रकारे विवेकाने जर आपण पाहिलं तर फक्त शिल्लक काय राहणार हो याच्यावरून आपल्याला समजायचं आहे. समर्थ देतात आहे हे सगळं समर्थ आपल्यासाठी करत आहे. समर्थ सांगतात आहे की जे सार आहे ते तुम्ही घ्या, साराच्या मागे लागू नका. जे शाश्वत आहे त्याच्या मागे धावा, अशाश्वताच्या मागे धावू नका. कारण हे सगळं संपणार आहे. एक दिवशी सगळ्याचा सर्वनाश आहे, सगळ्याचा नाश आहे. जे जन्माला आलेला आहे त्याचा नाश हा निश्चित आहे, त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. मग आपण कशाच्या मागे धावलं पाहिजे? आपण आजकाल भौतिक सोयीसुविधा, भौतिक सुखसुविधांच्या मागे धावतो आहे, परंतु आपण आपले नुकसान करून घेतो आहे. जो आपला तारण करणारा आहे, जो आपल्याला सांभाळणारा आहे ते फक्त काय आहे तर परब्रह्म आहे. सगळं शेवटी नाश होणार आहे, परंतु निर्गुण निराकार निश्चल तो परब्रह्म मात्र कसा आहे? तो असतची असे सर्व काळ. जरी पृथ्वीचा अंत झाला तरी समर्थ म्हणतात परब्रह्म मात्र काय आहे? असतची असे सर्व काळ. मग समर्थ म्हणतात आहे की या सगळ्या गोष्टी संपून जाणार आहेत. मग त्याच्यामध्ये आपण का अडकायचो? तो भगवंत वास करतो आहे, सगळ्यामध्ये भगवंत वास करतो आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी तो सर्वत्र पुरून उरलेला आहे. मग समर्थ म्हणतात हे सगळं आपल्याकडे आहे, परंतु आपण काय घ्यायचं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मग हे घेत असताना समर्थ म्हणतात ज्याने हे निर्माण केलेलं आहे, ज्याने आपल्या सगळ्यांना एवढं सगळं दिलेलं आहे त्याच्या ठिकाणी हे नतमस्तक आपण झालो
पाहिजे. मग समर्थांनी दिलं आहे, जिथे जातो तिथे तू माझा सांगाती, पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश, माझ्याकडे माझा देव पाहतो आहे. सर्वत्र तोच आहे हो. भरून पुरून उरलेल्या अगदी पिकलेल्या पानाला पान हे सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही. पिकलेलं पान त्याला कितीही तुम्ही ढोलसा पण ते पडणार नाही. पिकलेलं पान हे जसं त्याच्या आज्ञेशिवाय पडत नाही, तर आपण काय आहोत. मग समर्थ म्हणतात आहे की आपल्याला संकट आलं. कुंतीने बघा, त्या कुंती माईने अखंड दुःख मागून घेतलं. का मागून घेतलं? कारण भगवंताच्या चरणी आपल्याला लीन व्हायचं आहे. जेणेकरून दुःख असेल तर मला भगवंताची आठवण, माझी कायम स्मरण राहील भगवंताचं, म्हणून तिने दुःख मागून घेतलं. म्हणजे काय मागावं हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून म्हटलंय, जिथे जातो तिथे तू माझा सांगाती, पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश, माझ्याकडे माझा देव पाहतो आहे. तो भगवंत वास करतो आहे. गट गट में साई रमता, जिथे नजर टाकाल तिथे माझा भगवंत आहे. अशी जागा नाही, अशी वस्तू नाही की ज्या ठिकाणी माझा भगवंत नाही. म्हणून जो श्वानामध्ये गुरगुरतो, समर्थ काय म्हणतात, जो श्वानामध्ये गुरगुरतो तो सुद्धा भगवंत आहे. म्हणूनच तर नाथांनी गाढवाला पाणी पाजलं आणि नामदेव महाराजांनी कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन पळाले होते. तुला ते रोडगे गोड लागणार नाही, त्यासाठी त्याच्यावर तूप घे, म्हणून नामदेव महाराज त्याच्या मागे पळाले होते. म्हणजे त्याच्या मागे धावत होते त्याला देण्यासाठी. अशा प्रकारे मी सगळ्यांमध्ये भगवंत वास करतो आहे, त्याला ओळखलं पाहिजे हो. मग हा पृथ्वीचा नाश होणार आहे, ज्याचा जन्म आहे त्याचा अंत आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की भगवंत वास करतो आहे. नाना लोकांमध्ये, देहांमध्ये तो वास करतो आहे. विवेकाने देहांतामध्ये देहांत पाहती, म्हणजे देहाच्या आत आम्ही विवेकाने जर पाहिलं तर आम्हाला भगवंत दिसतो आहे. म्हणून याला समर्थ म्हणतात आहे की म्हणून आपल्याला कळलं पाहिजे की सगळ्या जीवांमध्ये जो जीव निर्माण झाला, जो जीवसृष्टीवर जे काही जीव आहेत, त्या सगळ्या जीवांमध्ये तो भगवंत वास करतो आहे. मग समर्थांनी दिलं आहे की जगामध्ये खूप देह आहेत, लोक नाना देह देखती. मग आम्हाला जगामध्ये खूप देह दिसतात, अनंत देह आहेत, कारण त्यांचं मोजमापच आपण करू शकत नाही. म्हणजे एकेका प्राण्यांचा विचार केला, त्या प्राण्यांची शरीर असतील तर किती शरीर असतील हो. पृथ्वीमध्ये अशी कितीतरी आहे, जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे, म्हणजे तेवढा भगवंत तिथे वास करतो आहे. लोकांना देह दिसतात, परंतु समर्थ म्हणतात पंडित ज्ञानी समदर्शी अशा जे लोक आहेत, त्यांना संत, त्यांना मात्र परमात्मा दिसतो आहे. जगज्योती, त्याला मी जगज्योती म्हटलं, ज्याला आम्ही चैतन्य म्हटलं, आत्मा म्हटलं, परमात्मा म्हटलं. पण कल्पना करा, मुंगीपासून ते सगळ्या प्रकारच्या प्राण्यांपर्यंत प्रत्येकाला आपापली इंद्रिय आहे. तो एक दुसऱ्याच्या विश्वासावर नाही आहे. तू माझं इंद्रिय चालव म्हणून सांगू शकत नाही किंवा सांगण्याची गरज नाही, ज्याला त्याला परमेश्वर चालवत आहे. मग समर्थ म्हणतात आहे की प्रत्येकाला आपापल्या जाणीवा आहेत. प्रत्येकाला आहार, निद्रा, भय, मैथुनांचे सामान्यतः माणसांपासून ते पशु प्राण्यांपर्यंत या 4 गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून समर्थ म्हणतात विद्या विनये संपन्न, म्हणजे विद्यावंत झालेले आहेत, ज्ञान प्राप्त केलेले आहे असे पंडित घ्या, ब्राह्मण घ्या, गवी म्हणजे गायी घ्या, हस्तिनी म्हणजे हत्ती घ्या, म्हणजे सगळं समर्थ सांगतात आहे इथे. मन व आपल्या अंतर्मनाला कळलं पाहिजे. ते आत्मा ईश्वर, त्या शरीराकडे असलेला आत्मा ईश्वर तत्व त्यांना तो दिसत असते. आम्ही देह पाहतो, संत पुरुष ईश्वर पाहतात. एकदा माऊलींना विचारलं होतं, वेद उच्चार करण्याचं सामर्थ्य विद्वान पंडित ब्राह्मणांचं आहे. आम्ही जसे वेद म्हणू शकतो तसा हा समोर दिसणारा जो रेडा आहे, हा रेडा म्हणू शकेल का? माऊली म्हणाले की होते की परमेश्वर जर सर्वत्र आहेत. माऊली म्हणाले होते की परमेश्वर जर सर्वत्र आहे, जसा तो तुमच्यामध्ये आहे तसा तो परमेश्वर त्याच्यामध्ये सुद्धा आहे. राहिला फक्त प्रश्न देहभेदाचा. देहानुसार भेद निर्माण झाला आहे, पण आम्ही प्रयत्न केला, आम्ही समदर्शी झालो तर रेड्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे आम्हाला जाणवेल. तो सुद्धा तुमच्यासारखा वेद उच्चार करू शकेल. लोकांनी माऊलींची टिंगल केली. लहान पोरग काय सांगते आहे,
वेदांगाच्या गप्पा सर्वत्र परमेश्वर नटलेला आहे. अरे सांगणं काय सोपं आहे, प्रत्यक्ष अनुभव दाखव. तेव्हा माऊलींनी त्या रेड्याच्या जवळ जाऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. हो, त्याच्या मस्तकावर हात ठेवला. ज्याप्रमाणे एखाद्या चतुर्वेदी ब्राह्मण पंडित ज्याप्रमाणे वेद उच्चार करतील, शुद्ध उच्चार करेल, त्याप्रमाणे तो रेडा सुद्धा आपल्या मुखातून वेद बोलू लागला. याचं कारण काय, तर त्याचं उत्तर समर्थ म्हणतात की देहाने जरी आम्ही भिन्न असलो, समर्थ म्हणतात देहाने जरी आम्ही भिन्न असलो तरी त्यामध्ये असलेलं जे तत्व आहे, त्याच्यामध्ये असलेलं जे ब्रह्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व एकच असल्यामुळे ती अनुभूती माऊलींनी जगाला घडवून दाखवली. म्हणून माऊली म्हणते आहे की भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सगळे प्राणी मात्र एकमेकांशी अत्यंत मैत्रीच्या नात्याने आपण सर्व एक आहोत, या भावनेतून त्यांना राहता आलं पाहिजे. कारण जाणीव रूपाने सगळे सारखे आहेत, मनाच्या रूपाने सारखे आहेत. प्रत्येकाला तहान, भूक, झोप, भय, संसार या सगळ्या गोष्टी सगळ्यांना आहेत, सगळ्या प्राणी मात्रांना आहेत. मग त्याच्यात आणि आमच्यात नेमका फरक तरी काय, तर देह भिन्नता आहे, शरीर भिन्नता आहे. म्हणून अंतःकरण मात्र सर्वांचं एकच आहे असं संत सांगतात. म्हणून म्हटलेलं आहे पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. आमचं घर म्हणजे 4 भिंतींच्या खोल्या. समर्थ म्हणतात पृथ्वीची जेवढी जेवढी शरीरं तुम्हाला दिसतात, मुंगीपासून हत्तीपर्यंत जगातील सगळ्या प्रकारचे जलचर, भूचर, खेचर सगळे सगळे मिळून, तरी सगळ्यांमध्ये काय म्हणतात समर्थ, भगवंत कुठे राहतो, तर आम्ही आमच्या घरात जसे राहतो तसा भगवंत या शरीरात राहतो. त्याच ठिकाणी सांगता येत नाही. हृदयात आहे, डोळ्यात आहे, कानात आहे. म्हणजे एका ठिकाणी तो आहे असं सांगता येणार नाही. डोळ्यात तो आहे, हृदयामध्ये तो आहे, कानात आहे, नाकात आहे. भगवंत आहे कुठे, कानामध्ये सुद्धा राहतो, तेव्हा तो शब्द ऐकतो ना. जेव्हा डोळ्यात राहतो तेव्हा दृश्य पाहतो, जेव्हा जिभेत राहतो तेव्हा त्याला चवीची जाणीव होते, जेव्हा मनात असतो तेव्हा सुख दुःखाची जाणीव होते. भगवंत नाही असा कुठेही नाही. शरीराच्या शिवाय प्रत्येक नसानसामध्ये, म्हणजे शरीराच्या प्रत्येक नसानसामध्ये, प्रत्येक अवयवामध्ये तो वायूप्रमाणे आहे, वास करतो आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्याला आपण ओळखलं पाहिजे. आपण ओळखणं गरजेचं आहे. जो आपल्या हृदयात आहे त्याला आपण ओळखायचं सोडून आपण समर्थाचं बघत बसतो. मग समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलं आहे की चैतन्य रूप भगवत रूप आहे. जगामध्ये असलेल्या सगळ्या वनस्पती जसं चैतन्य आहेत, गोडपणा देतात, तसं सगळं समर्थ म्हणतात ते कोण आहे, कोणी केलेलं आहे. सजीवात तर तोच आहे, भगवंत निर्जीवामध्ये सुद्धा आहे, तो वास करतो आहे. मग माऊली, जर माऊली भिंतीला चालवू शकले नसते तर तोच भगवंत निर्जीवामध्ये सुद्धा तो वास करतो आहे असं आहे. पण भिंतीला चालवू शकतात म्हणजे तिथे भगवंत आहे. हो, भगवंतांच्या कृपेने जसं आपण म्हणतो की प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थाला वेगवेगळी भिन्न भिन्न चव आहे. ती चव कळली ती कोणाच्या, भगवंताच्या कृपेने. मग आपण तसंच आहे. समर्थ म्हणतात त्वचेला जसं थंड गरम कळतं, डोळ्यांनी आम्ही नाना प्रकारचे पदार्थ पाहतो, दृश्य पाहतो, तसं समर्थ म्हणतात स्थूळ रूपे स्थूळ सूक्ष्मी देह आहे, पण आम्ही रक्षण कोणाचं करतो आहे, तर स्थूल देहाचं रक्षण करतो आहे. नाना त्या माध्यमातून सुख दुःख भोगणं हे कोणाचं सामर्थ्य आहे, तर त्या भगवंताचं, अंतरसाक्षी अंतरात्म्याचं ते सामर्थ्य आहे. मग समर्थ म्हणतात आहे की या चंचल देहामध्ये, चंचल सृष्टीमध्ये असा एकांकार करू नये. सगळं एक आहे म्हणजे एकच आहे, समर्थाने तिथे दिलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून त्या मायेला आम्ही ओळखलं पाहिजे. माया ती आपल्याला फसवते आहे, तिला बाजूला केलं पाहिजे, तर राहील ते फक्त परब्रह्म तत्व. कारण सगळे हे नाश पावणार आहे, पृथ्वीच होईल अंत, पृथ्वीचा नाश होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की परब्रह्म तत्व जे आहे हे आम्हाला कळू लागलं तर आम्ही नित्यानित्य विवेक केला असं म्हणावं. या जगामध्ये कुठली गोष्ट नित्य आहे, घरही नाही, माणूसही नाही, झाडही नाही, कारण यांचा एक दिवशी काय आहे, शेवट आहे. समर्थांनी या समासामध्ये दिलेला आहे, सगळ्याचा शेवट होणार आहे. या जगात पृथ्वीमध्ये कुठलीही गोष्ट आम्हाला डोळ्यांनी दिसणारी ती नित्य नाही आहे. म्हणून यद दृष्टम तत् नष्टम, जी डोळ्यांनी दिसते त्या सगळ्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. मग डोळ्यांनी दिसत नाही असं फक्त काय आहे,
परब्रह्म तत्व आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. परंतु समर्थ म्हणतात ते आम्हाला भासते, जाणवते, परंतु आम्हाला दिसत नाही. आम्हाला वीज दिसते का? नाही. हात लावला तर शॉक बसतो, मग आपण म्हणतो यात वीज आहे. याचा अर्थ ती जरी डोळ्यांनी दिसत नसली तरी ती तार जी आहे ती वीज वाहक आहे. तसं ही संपूर्ण माया म्हणजे सृष्टीची ब्रह्मवाहक आहे. ती ब्रह्माला वाहून नेते आहे. जे दिसते ती माया आहे, वीज दिसत नाही हो. मग समर्थ म्हणतात ब्रह्माच्या भगवंताच्या कृपेने या मायेवर प्रकाश पडला म्हणून माया दिसली. ही माया दिसते यावरूनच समजावं ब्रह्म आहे. ती दिसते, दिसत नाही. अर्थ तिथे ब्रह्म म्हणजे जिथे माया दिसत नाही याचा अर्थ तिथे ब्रह्म नाही. जिथे ब्रह्माने आपली जागा सोडून दिली ती माया असून सुद्धा कशी आहे? निष्काम आहे. ते नुसतं पाहण्यासाठी आहे. कान आहेत पण ऐकायला येत नाही, म्हणजे पडदा नसतोच. मग मेलेल्या शरीरामध्ये सगळे अवयव असतात पण तिथे भगवंत नसतोच. म्हणून इथे समर्थ म्हणतात अशी नित्य कोणते आहे, अनित्य कोणतं आहे हे आपण विचार केला पाहिजे. कारण हा परब्रह्म तत्व आहे. म्हणून जळी स्थळी काष्टी पाषाणी जर आम्ही भगवंत आहे म्हणतो तर देहात वेगवेगळे देह दिसतात आहे, तर त्याच्यात परब्रह्म तत्व नाही का? आम्हाला देह दिसतो, तो देह बाजूला करा. देहाच्या आतमध्ये जे चैतन्य रूप आहे त्याला पहा. मग तुम्ही प्राण्यांवर सुद्धा प्रेम करू लागाल. सगळ्यांचे अंतःकरण जाणता येईल. सगळ्यांची इच्छा पूर्ण करू येऊ शकते, करता येऊ शकते. ही पूजाच आहे. जीव ही पूजाच आहे हो. पण ती शिवभावे आहे. पण शिवभावे जीव शिवा म्हणजे ज्या जीवाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट पुरवणे. म्हणून अशी पूजा आम्ही केली पाहिजे, तर तो भगवंत आपल्याला काय होईल? प्रसन्न होईल. म्हणून समर्थाने हे सगळं दिलेलं आहे. परंतु का दिलेलं आहे? कारण पृथ्वीचा नाश होणार आहे हे निश्चित आहे. म्हणून हे सगळं आपण काय केलं पाहिजे? समर्थ म्हणतात जो निराकार आहे, निर्गुण आहे, त्याला आपण ओळखलं पाहिजे. शाश्वत काय आहे त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे, कारण ह्याचा सगळ्याचा नाश होणार आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात आहे की जे शाश्वत आहे त्या शाश्वताच्या मागे आपण लागलं पाहिजे. अशाश्वत सार आहे ते घ्यायला पाहिजे. असार ते जाणून त्यागावे. मग त्या परब्रह्माच्या ठिकाणी आपण लीन झालं पाहिजे. म्हणून समर्थाने दिलेलं आहे इथे. कारण तेथे महाभूते कवडती, प्रळय वात सुटती, प्रळय पावक वाढती चहूकडे. असा सगळा इकडे काय गोंधळ माजलेला आहे आणि सगळं नाश पावणार आहे. भयंकर अवतार या सृष्टीने धारण केलेला आहे. तेथे 11 रुद्र खवळले, 12 सूर्य कडकडीले, पावक मात्र एकवटले प्रळये काळी. वायो विजांचे तडाखे, तेथे पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. मग समर्थ म्हणतात ते विष साधन नाही का? म्हटले त्या विषाच्या निगती ज्वाळा, तेने पाताळे जळती, महापावके भस्म होती पाताळ लोक. मग समर्थाने दिलं आहे की समर्थ म्हणतात आहे की ते साधं सुद्धा नाही. त्या विषाच्या ज्वाळा, ते विष साधं नाही, त्या विषाच्या सुद्धा ज्वाळा, त्या विशेषाच्या मुखातून निघालेल्या विषाच्या ज्वाळामध्ये मुळेच पाताळ भस्म होऊन जाणार आहे. मग त्यामुळे काय होती? पंचमहाभूत खवळतील आणि प्रलयकाळचा वारा वाहू लागेल आणि चहूकडे काय होईल? प्रलयाग्नी पसरेल. आणि म्हणून पुढे दिलेलं आहे समर्थाने की जेव्हा पाताळ भस्म होईल, पृथ्वी पेटवून जाईल, अग्नीचा वर्षाव होईल, पावसाचा पाण्याचा थेंब सुद्धा आकाशामध्ये पडणार नाही. त्यावेळी सगळीच्या सगळी भूत म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी ही सगळी भूत जागच्या जागी खवळू लागतील. आणि त्यामुळे काय होणार आहे? प्रळय वात सुटती. आणि त्यामुळे वात म्हणजे वारा, मृत्यूचा वारा सुरू होईल. साधा सुद्धा वारा नाही हो, मृत्यूचा वारा सुरू होईल. वारा आणि वीज, 11 रुद्र खवळतील, 12 सूर्य कडाडतील आणि प्रळयकाळी सगळं अग्नी काय होईल? एकवटेल. सगळ्या ठिकाणाहून अग्नी बाहेर पडेल. वारा आणि वीज यांच्या तडाख्याने अवघी पृथ्वी काय होईल? तडकेल. वायो विजांचे तडाखे, तेने पृथ्वी अवघी तरखे, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. मग वारा आणि वीज यांच्या दोघांच्या तडाख्याने अवघी सृष्टी तडकेल आणि कठीणत्व चहूकडे पसरणार आहे. मग समर्थ म्हणतात मृत्यूचा वारा सुरू होईल, साधा सुद्धा नाही. तो वारा साधा नसेल, तो वाऱ्यातून प्रळय पावक एकवटती. पावक म्हणजे पाणी. अशा प्रकारे सर्वत्र पाणीच पाणी होईल.
सगळं पाणी एकवटून जाईल. आणि या वायू आणि विजेचे तडाखे किती असतील तर समर्थ म्हणतात याचे तडाखे अशा प्रकारे या सगळ्या पृथ्वीवर पडतील. अग्नीचा वर्षाव सुरू होईल आणि वायू विजांचे तडाखे, एका बाजूला वायू येतो आहे आणि दुसऱ्या बाजूला वीज येते आहे. वायू आणि वीज या दोघांचा तडाख्याने चारही बाजूला पृथ्वीमध्ये सगळीकडे जे कठीणत्व चहूकडे दिलंय समर्थाने, कठीणत्व अवघेची फाके चहूकडे. मग समर्थ म्हणतात पृथ्वीमध्ये सगळीकडे जे कठीणत्व आहे ते सगळं संपून जाईल. आणि म्हणून म्हटलंय पुढे, तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगायमान झाली. ब्रह्मांड भटी जळून गेली एक सरा. मग तेथे मेरूची काय कथा आहे. मग समर्थ म्हणतात मेरूची काय गणना आहे. इथे सगळी पृथ्वी जाणार आहे संपून. मग कारण सुरुवातीलाच दिलंय प्रळय नाम, या समासाचं नावच आहे प्रळय, म्हणजे नाश, पृथ्वीस होईल अंत, नाशच आहे. म्हणून मग समर्थ पुढे म्हणतात आहे की मेरूची काय गणना आहे. ती सगळी पृथ्वी संपून जाणार आहे हो. तर मेरू सुद्धा तिथे काय होईल, वितळून जाणार आहे. कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. मूस होणं याचा अर्थ काय आहे तर समर्थ म्हणतात आटणी झाली. याचा अर्थ सूर्य, चंद्र, तारांगणे हे सगळं संपून जाणार आहे. पृथ्वीमध्ये पुढे दिलेलं आहे समर्थाने, तेथे मेरूची कोण गणना, कोण सांभाळील कोणा, चंद्र सूर्य तारांगणा मूस झाली. पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगायमान झाली. ब्रह्मांड भटी जळून गेली एक सरा. मग सारी पृथ्वी, सगळी पृथ्वी जे आहे ते काठिण्य म्हणजे कठीणत्व सोडून धगधगमाय होऊन ब्रह्मांडभर झालेल्या वन्नीच्या म्हणजे आगीच्या भट्टीमध्ये एकाच वेळी काय होईल, जळून जाईल. केवढं भयंकर आहे हो. हे वाचतानाच अंगावर काटा येतो आहे, म्हणजे केवढं भयंकर आहे. मग समर्थ म्हणतात कोणता प्रळय येणार आहे बघा, केवढा मोठा हा प्रळय आहे, सगळं संपून जाणार आहे. पृथ्वीने विरी सांडिली, विरी म्हणजे चिकटपणा तिचा. समर्थ म्हणतात कठीणपणा, कठीणत्व, त्याचं सामर्थ्य जे आहे ते सगळं संपून जाईल. जशी भट्टीमध्ये एखादी गोष्ट जळून जाते तसं ब्रह्मांड सुद्धा ते भट्टीमध्ये जळून जाईल. म्हणून तिथे दिलंय बघा, सारी पृथ्वी आपलं सगळं कठीणत्व, जे कठीणपणा आहे तो सगळा संपेल. आणि जशी ती वीट बघा भट्टीमध्ये कशी जळून जाते, लाल भडक होते, तसं समर्थ म्हणतात वन्नीच्या भट्टीत ती एकाच वेळी जळून जाईल. म्हणून म्हटलंय पृथ्वीने विरी सांडिली, अवघी धगधगायमान झाली. ब्रह्मांड भटी जळून गेली, ब्रह्मांड भटी जळून गेली एक सरा. मग हे सगळं काय होणार आहे, सारी पृथ्वी ही सगळी काय आहे, जळून जाणार आहे. म्हणून समर्थाने इथे दिलेलं आहे की भट्टीमध्ये एखादी गोष्ट जशी जळून जाते तसं हे ब्रह्मांड सुद्धा भट्टीमध्ये ते जळून जाणार आहे. म्हणून पुढे म्हटलंय, जळोनी विरी सांडिली, विशेष महावृष्टी झाली. तेने पृथ्वी विराली जळामध्ये, भाजला चुना जळी विरे, तैसा पृथ्वीस धीर न धरे. विरी सांडुनिया त्वरे जळी मिळाली. मग जळोनी विरी सांडली, जळोनी विरी सांडली म्हणजे समर्थ म्हणतात अशा प्रकारे सगळीकडे पावकाचा असा प्रताप चालू असताना, अग्नीचा असा प्रताप चालू असताना, म्हणजे अग्नी आणि वायू हे सगळं काय आहे एक होऊन त्याचे तडाखे जात असताना या सृष्टीसाठी का होईना, इथे अनावृष्टी कशी होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे जळोनी विरी सांडिली, जलानेही म्हणजे पाण्यानेही सत्व सोडलं की विशेष महावृष्टी होऊन त्या जलामध्ये ती पृथ्वी काय होईल, विरून जाईल. म्हणून म्हटलंय जळोनी विरी सांडिली, विशेष महावृष्टी झाली. तेने पृथ्वी विराली जळामध्ये, म्हणजे पाऊस पडणार नाही. पाऊस पडेल का हो, नाही, पाऊस पडणारच नाही. किती 100 वर्ष पहिलेच दिले समर्थाने. शतवर्ष अनावृष्टी, तेने जळेल हे सृष्टी, पर्वत माती ऐसी पृष्टी. म्हणजे समर्थाने म्हटले भूमीची तर्के. मग अशा प्रकारे पाऊस पडणारच नाही 100 वर्षे. आणि जर तो पडला तर पडल्यानंतर काय होईल तर ही जळालेली पृथ्वी जी आहे ती पाण्यामध्ये विरघळून जाईल. आता पाऊस पडला म्हणजे पाणी झालं, मग ही जळालेली जी पृथ्वी आहे ती कशामध्ये विरघळणार, पाण्यामध्ये विरघळून जाईल.
मग समर्थ म्हणतात जसं एखादं लाकूड असतं जे पाण्यामध्ये विरघळत नाही, पण ते लाकूड जळालं तर त्याची राख होते बघा, आणि ती पाण्यात सोडली तर ती पाण्यामध्ये विरघळून जाते, एकजीव होते, समरस होते. तशी संपूर्ण सृष्टी पाण्यामध्ये शेवटी विरघळून जाईल. आणि म्हणून पुढे म्हटलेले आहे, भाजला चुना जळी विरे तैसा पृथ्वीस धीर न धरे, विरी सांडूनिया त्वरे जळी मिळाली. म्हणजे भाजलेला चुना जसा त्वरित पाण्याला विरून जातो, पाण्यामध्ये विरून जातो, तसा पृथ्वीलाही धीर धरवत नाही, आणि म्हणून त्यामुळे त्वरेने जलात विरून जाते. म्हणून म्हटलंय समर्थांनी, जळामध्ये त्याचं वीरत्व म्हणजे त्याचं जे वीरत्व म्हणजे कठीणत्व आहे, त्याचं जे कठीणत्व आहे ते सगळं विरून जाईल. म्हणून म्हटलंय भाजला चुना जळी विरे, भाजलेला चुना ज्याप्रमाणे पाण्यामध्ये जिरून जातो, विरघळून जातो, तैसा पृथ्वीस न धरे धीर न धरे, तैसा पृथ्वीस धीर न धरे म्हणजे पृथ्वी सुद्धा टिकाव धरणार नाही, आणि पृथ्वी सुद्धा त्या विरेसारखं म्हणजे तिचं कठीणत्व जे आहे, तिचा जो कणखरपणा आहे, तो चिवटपणा आहे, तो सगळा सोडून देईल, आणि शेवटी जळामध्ये ती समाविष्ट होईल. अशा प्रकारे पृथ्वी संपल्यानंतरही समर्थ म्हणतात आहे, म्हणजे सगळं संपलं आहे, आता पृथ्वीचा नाश झालेला आहे, कारण पृथ्वी जळामध्ये विरघळून गेलेली आहे. मग आता म्हटले समर्थ, सगळ्या पृथ्वी संपल्यानंतरही समर्थ पुढे म्हणतात, शेष कुर्म वराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळवून गेली, तेथे प्रळये मेघ उचलले, कठीण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडीले ध्वनी घोष. किती हो समर्थाने सूक्ष्म वर्णन केलेलं आहे. अगदी वाचताना बोलताना समर्थ तो सगळा प्रसंग असा आपल्या डोळ्यासमोर आहे असं वाटत आहे. समर्थ त्याची जाणीव करून देतात आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तुम्ही किती याच्यामध्ये दक्ष असले पाहिजे, म्हणजे हे सगळं जे नाश पावणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडकत आहात, ते अडकणं चुकीचं आहे. जे शाश्वत आहे त्याच्यामध्ये अडका, कारण या सगळ्याचा नाश होणार आहे, आणि तो साधा सुद्धा नाश नाही, भयंकर नाश होणार आहे, म्हणजे त्याचा चटका सगळ्यांना बसणार आहे. शेष कुर्म वराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला, म्हणजे शेष कुर्म म्हणजे पृथ्वी पूर्ण नाश झाल्यानंतरही, पृथ्वीचा नाश पावल्यानंतरही समर्थ म्हणतात आहे, पृथ्वी संपल्यानंतरही शेष कुर्म वराह सर्व नष्ट झाल्याने पृथ्वीचा आधार कसा झालेला आहे, तुटला, नाहीसा झालेला आहे, आणि त्यामुळे सत्व सांडून जळाला मिळवून गेली, म्हणजे ती सत्व सोडून पाण्यात सगळं मिसळून जातं. म्हणून समर्थ इथे म्हणतात, शेवटी पृथ्वी संपत असताना शेष कुर्म आणि वराह, शेष म्हणजे नाग, कुर्म म्हणजे कासव, आणि वराह म्हणजे डुक्कर, हे सगळं पृथ्वीचा आधार तुटला, यांना आधार दिला होता, तो आधारच संपून जाईल. म्हणून म्हटलंय शेष कुर्म वराह गेला, पृथ्वीचा आधार तुटला, सत्व सांडून जळाला मिळवून गेली. मग आता हे सगळे प्राणी या सगळ्या जळाला, जळ म्हणजे पाण्यामध्ये दिसू लागतील. म्हणून पुढे दिलेलं आहे, तेथे प्रळये मेघ उचलले, कठीण घोषे गर्जिनले, अखंड विजा कडकडीले ध्वनी घोष, म्हणजे तेथे प्रळय मेघ उत्पन्न झाला, आणि त्यामुळे मोठमोठ्याने गर्जना करू लागला, आणि त्यात अखंड विजा मोठमोठ्याने आवाज करीत कडकडू लागल्या. अचानक आकाशामध्ये समर्थ म्हणतात मेघ गर्जना होईल. अचानक काय होईल, आकाशामध्ये मेघ गर्जना होईल, आणि त्या मेघांच्या गर्जना इतक्या होतील की त्यामुळे तो कर्कश असलेला आवाज, विजांचा कडकडाट, आणि त्यामध्ये पावसाच्या सरी येतील. आणि तो पाऊस कसा पडेल तर समर्थ पुढे म्हणतात आहे की तो पाऊस जो पडणार आहे तो कसा आहे, पर्वत प्राळे पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिड तया अंधकारा उपमाची नाही. काय म्हटलेलं आहे समर्थाने, तैसा पृथ्वीस धीर न धरे. मग समर्थ म्हणतात आहे की त्याप्रमाणे हे सगळं नाश पावणार आहे, आणि पर्वता एवढ्या गारा पडणार आहेत, आणि म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की ते सगळं अचानक आकाशामध्ये मेघ गर्जना होईल, आणि त्या मेघांच्या गर्जना इतक्या होतील की त्यामुळे कान कर्कश असलेला आवाज,
कानांना त्रास होणारा भयंकर विजांचा कडकडाट असा आवाज, त्यामध्ये पावसाच्या सरी येतील आणि तो पाऊस कसा पडेल तर पर्वत प्राये परती गारा, आकाशातून त्यावेळेस पर्वता एवढ्या गारा पडतील. म्हणजे गारा केवढ्या असतात तो छोट्याशा असतात, पण समर्थ म्हणतात पर्वत्या एवढ्या म्हणजे किती मोठ्या असतील, किती मोठा प्रळय असेल बघा, सगळं नाश करून टाकणारा. म्हणून पर्वतासारख्या मोठमोठ्या गारा पडू लागतात आणि पर्वतही उडून जातील, अशा वेगाने वारा वाहू लागतो आणि इतका घनदाट अंधकार पसरतो की त्याला उपमाच देता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात या प्रळय काळाचं वर्णन, पर्वत प्राळे पडती गारा, पर्वत उडती ऐसा वारा, निबिड तया अंधकारा, उपमाची नाही, त्याला उपमाच आपण देऊ शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात या प्रळय काळाचं वर्णन काय करावं तर ते म्हणतात पर्वताप्रमाणे गारा पडतील, पर्वत उडून जाईल आणि एवढ्या गारा असतील, एवढा वारा असेल, काय असेल हो तो कल्पना करा. वारा किती, तर जे पर्वत दिसतात आहे ते पर्वतही उडून जातील, एवढा वारा, इतका अंधार असेल, निबिड अंधार असेल की त्या अंधाराला कशाचीही उपमा देता येत नाही, कायम स्वरूपी अंधार होईल. जो अमावास्येचा आम्हाला अंधार दिसतो त्याच्या शतपटीने जास्त काळोख त्यावेळेस राहील, सूर्य दिसणार नाही, प्रकाशाचा कुठेही लेश नसेल, सतत पावसाच्या धारा पडतील, पावसाच्या जागेवर गारा पडतील, वारा इतका जोराने सुटेल की त्या वाऱ्याला गती एवढी असेल की पर्वत उडून नेण्या इतकी त्याला शक्ती असेल. यामध्ये समुद्र आणि नद्या या दोघेही एक होऊन जातील आणि नद्या आणि सागर एक होऊन गेल्या. सागराने आपले मर्यादा सोडली की समर्थ पुढे म्हणतात सिंधू नद्या एकवटल्या, नेनो नभीहून निचवल्या, संधीच नाही धारा मिळाल्या अखंड पाने. म्हणजे मोठमोठ्या नद्या समुद्र एक होतात आणि आकाशातून जलधारा अशा वाहू लागतात की आकाशातूनच रिचवल्याप्रमाणे दोन धारांमध्ये जराही पोकळी राहत नाही. त्यामुळे सगळीकडे काय होईल, अखंड पाणी, सगळीकडे पाणीच पाणी होईल. त्याप्रमाणे आपण या सागरांना आणि नद्यांना आकाशातून जसं रिचवण्याचं काम करावं. पाऊस पडत नाही म्हणून पावसाचा वर्षाव नाही, या सागरांचा वर्षाव, या नद्यांचा वर्षाव धबधब्याप्रमाणे आकाशातून पाणी पडत राहील आणि ते पाणी पडत असताना जमिनीवरच पाणी आकाशात म्हणजे आकाशा एवढं राहील, आकाशातलं पाणी सर्वत्र जलमय, आकाश सगळं होऊन जाईल, अग्नीने पहिलं सगळं जळेल, त्यावर पाणी पडेल आणि पृथ्वी या पाण्यामध्ये विरून जाईल. म्हणून म्हटले तेथे मच्छकुर्म सर्प पडती, पर्वतासारखे दिसती, गर्जना होता मिसळती जळात जळे. मग समर्थ म्हणतात आहे की त्यामुळे काय होणार आहे की तेथे पर्वतासारखे मोठमोठे मत्स्य कुर्म सर्प वगैरे पाण्यात पडतील आणि घनगर्जना झाली की सर्व पाणी काय होईल, एक होईल. म्हणून सांगितले अचानक आकाशामध्ये मेघगर्जना होईल. आणि समर्थ म्हणतात आहे की या प्रळय काळाचं वर्णन, जे पर्वत दिसतात आहे ते पर्वतही उडून जातील, इतका अंधार होईल. आणि या पाण्याबरोबर काय होईल तर त्याच्यामध्ये मत्स्य कुर्म सर्प आणि केवढे असतील तर लहान नाही, पर्वता एवढे दिसती, पर्वता एवढे मोठे मोठे, गर्जना होता मिसळती जळात जळे, त्या जळामध्ये सगळेच्या सगळे मिसळून जातील. सप्त सिंधू आवरणी गेले, 7 प्रकारचे सागर आहेत ते सगळे सप्तसागर ज्यांनी आपली मर्यादा तोडून टाकली. म्हणून पुढे म्हटले सप्त सिंधू आवरणी गेले, आवर्ण वेडे मोकळे झाले, जळरूप जालिया खवळले प्रय पावक, ब्रह्मांड ऐसा तप्त लोहो, शोषी जळाचा समूह, तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे. समर्थ म्हणतात आहे की सप्त समुद्र सगळे एक झाले, समुद्राने मर्यादा सोडली, जेव्हा सर्व जलरूप झालं तेव्हा प्रलयाग्नी खवळला. आणि समर्थ म्हणतात आहे पुढे की अशा प्रकारे या सगळ्या समुद्राने आपली मर्यादा सोडलेली आहे. मर्यादा सोडली समुद्राने तर काय होईल हो, तेही आता तिथे राहिले नाहीत. पाणी सर्वत्र झालं आणि आकाशामध्ये आता अंधाराशिवाय दुसरं कशाचंही राज्य नव्हतं. म्हणून पुढे दिलं आहे समर्थांनी ब्रह्मांड ऐसा तप्त लोह, शोषी जळाचा
जळाचा समूह तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे. मग ब्रह्मांड एवढ्या तापलेल्या लोखंडाचा गोळा होऊन सगळं ते काय होईल, जलसमुद्र, त्यामुळे त्याप्रमाणे सगळं नाश पावणार आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की ब्रह्मांडाकडे आपण विचार केला तर संपूर्ण ब्रह्मांड हे तप्त लोह्याप्रमाणे होईल. आणि अशा प्रकारे हे संपूर्ण ब्रह्मांड तप्त लोह्याप्रमाणे झालं. आणि लोह ज्याप्रमाणे पाण्याला आपलंसं करून घेतं, पाण्याला शोषून टाकतं, तसं हे संपूर्ण ब्रह्मांड जे वाहणारं पाणी आहे त्या तप्त ब्रह्मांडामुळे ते पाणी सुद्धा सुकून जाईल. म्हणून पुढे म्हटले समर्थांनी, ते ब्रह्मांड ऐसा तप्त लोह शोषी जळाचा समूह तैसे जळास झाले पाहो अपूर्व मोठे. तेने आटोन गेले पाणी असंभाव्य माजला वन्नी तया वन्नीस केले झडपणी प्रलय वाते. मग समर्थ म्हणतात आहे की हे सगळं गेलं, प्रलयाग्नी असंभाव्य असा माजला आणि त्यानंतर प्रलय वाताने सगळं झडपलं. मग समर्थाने इथे दिलं आहे की अशा प्रकारे संपूर्ण ब्रह्मांड तप्त लोह्याप्रमाणे झालं. आणि लोह ज्याप्रमाणे पाण्याला आपलंसं करून घेतं, पाण्याला शोषून टाकतं, तसं हे संपूर्ण ब्रह्मांड ते वाहणारं पाणी आहे त्या तप्त ब्रह्मांडामुळे ते पाणी सुद्धा सुकून जाईल. म्हणून म्हटलंय तेने आटोन गेले पाणी, त्यामुळे पाणी सगळं आटून जाईल. आणि म्हणून पुढे दिलंय समर्थाने, अशा प्रकारे समर्थ म्हणतात आहे तेने आटोन गेले पाणी असंभाव्य माजला वन्नी वन्नी तयास वन्नीस गेले झडपणी केली झडपणी प्रलय वात. मग अशा प्रकारे असंभाव्य असलेल्या या अग्नीमुळे, वन्नी म्हणजे अग्नी, अग्नीची झडपणी होईल आणि संपूर्ण पाणी आटून जाईल. काय अवस्था होईल हो या पृथ्वीची कल्पना करा. भय आणि नुसतं भय राहील, जिवंत राहण्याचा विषयच नाही हो. सगळं आपण आधीच नाश पाहू. जीवसृष्टी ज्याप्रमाणे या संपूर्ण ब्रह्मांडाचा स्फोटच होऊन जाईल आणि तो स्फोट झाल्यामुळे तिथे काही शिल्लक राहणार नाही. आणि आता समर्थाने मात्र शेवटच्या 2 चरणांमध्ये ज्याप्रमाणे सृष्टी निर्माण झाली त्याप्रमाणे त्या सृष्टीचा लय पुन्हा त्याच्यातच कसा झाला त्याचं वर्णन केलं आहे. म्हणजे एखाद्या दिव्याला पदराने विझवावं त्याप्रमाणे हे पेटलेलं सगळं जगत अचानक त्या पाण्याने विझून जाईल. म्हणून पुढे म्हटलंय बघा, दीपास पालव घातला तैसा प्रलय पावक विझला पुढे वायू प्रबळाला असंभाव्य. म्हणजे जसा पदराने वारा घातल्यावर तो विझावा तसा प्रलय वाताने प्रलयाग्नी विझून गेला आणि पुढे प्रलय वातच असंभाव्य असा खवळला आणि त्यानंतर पुढे वायू प्रबळला असंभाव्य. मग समर्थ म्हणतात आहे की म्हणजे पालव म्हणजे कपडा. समर्थ म्हणतात आहे की जसं दीप विझवताना तोंडाने विझवला जात नाही, पदराच्या वाऱ्याने तो विझवला जातो, त्याप्रमाणे तैसा प्रलय पावक विझाला. अशा प्रकारे त्या प्रलयामध्ये हा पावक म्हणजे अग्नी तो विझला, पुढे वायू प्रबळाला असंभाव्य आणि त्यानंतर असा वारा सुटला की त्या वाऱ्याला त्याची गती मोजताच येणार नाही. उदंड पोकळी थोडा वारा तेने वितळून गेला सारा पंचभूतांचा पसारा आटोपला. पण आकाशाची पोकळी इतकी विशाल आणि त्या मनाने तो प्रलयवात अगदीच थोडा, त्यामुळे त्या पोकळी तो सगळं वितळून गेला आणि याप्रमाणे पंचमहाभूतांचा सर्व पसारा इथे नष्ट झाला. अशा प्रकारे पंचमहाभूतांचा जो पसारा आहे तो ज्याच्यातून निघाला तो त्याच्यामध्येच पुन्हा समाविष्ट झाला. म्हणजे पृथ्वी, या पृथ्वीचा अंत शेवटी आपामध्ये आणि म्हणजे पाण्यामध्ये होईल आणि ते आप म्हणजे ते पाणी शेवटी अग्नीमुळे ते जळून जाईल आणि तो अग्नी वायूमुळे विझून जाईल. वायू आकाशामध्ये विरला जाईल आणि ते आकाश त्रिगुणांमध्ये समाविष्ट होईल आणि ते त्रिगुणात समाविष्ट झालेला आकाश ते शेवटी मूळमायेमध्ये जाईल आणि त्या मूळमायेतून तिचाही काय होईल, समावेश मूळमायेत जाईल आणि त्या मूळमायेतून तिचाही समावेश मूळमायेत होईल आणि ती मूळमाया शेवटी ती ब्रह्मामध्ये समाविष्ट होईल. म्हणजे पहा, पृथ्वी, त्याच्यातून आपातून तेज, तेजातून वायू, वायूतून आकाश, मूळ माया, नंतर त्रिगुण, नंतर पंचमहाभूत, मूळ माया ब्रह्म. त्याप्रमाणे त्याच्यातून ते सगळं निर्माण झालं, त्याप्रमाणे पुन्हा ते ब्रह्मामध्ये समाविष्ट होतील. अशा प्रकारे असा शेवटी पृथ्वीचा अंत होणार आहे. म्हणून ही पृथ्वी पाण्यामध्ये शेवटी समाविष्ट होईल. आज पहा ना, पृथ्वीवरती आज आपण पाण्याचं प्रमाण किती आहे हो. पृथ्वी हळूहळू जलमय होते आहे. हा भाग पाण्यामध्ये गेला, तो भाग पाण्यामध्ये गेला, हळूहळू आता अशी सुरुवात होत आहे.
अजून कलियुगाला बरीच वर्ष बाकी आहेत. 48,000 वर्षांपैकी समर्थ म्हणतात आहे की पृथ्वी तेव्हा पाण्यामध्ये विरली जाईल आणि ते पाणी अग्नीमध्ये समाविष्ट होईल. तो अग्नी वाऱ्यामध्ये प्रवेश करील, तो वारा आकाशात फिरू लागेल आणि ते आकाश त्रिगुणांमध्ये काय होईल, मिक्स होईल आणि ते त्रिगुण गुणमायेत जातील आणि ती गुणमाया मूळ मायेत जाईल आणि ती मूळ माया पुन्हा ब्रह्मांडामध्ये प्रवेश करेल आणि ती मूळ माया ब्रह्मामध्ये प्रवेश करेल आणि तो ब्रह्म तो जसा आहे तसा तो आहे. पुन्हा त्याने विचार केला होता एकोहम बहुश्याम, म्हणजे मी आता एक होतो, आता अनेक रूप करेल असं तो म्हणाला. आता त्याने अनेक रूप धारण केली आहे तर बहुश्याम म्हणजे तो काय होईल, बहुश्याम होईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जरी तो अनेक असला तरी अनेक रूप त्याची पुन्हा तो आपल्यामध्ये घेईल आणि म्हणून या सर्व विश्वाची निर्मिती त्या ब्रह्मातून झाली आणि या विश्वाला पुन्हा त्यामध्ये समाविष्ट व्हायचं आहे. ते अशा प्रकारे प्रळय काल समर्थ म्हणतात. पुन्हा समर्थ म्हणतात या विश्वाला प्रळय काय हा कायम आहे, आणि तो राहणार आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की उदंड पोकळी थोडा वारा, तेने आज वितळून गेला सारा, पंचभूतांचा पसारा आटोपला. मग काय म्हटलंय, काही शिल्लक राहणार नाही. महद्भूत मूळ माया विस्मरणे वितुळे काया, पदार्थ मात्र राहावया ठाव नाही. महद्भूत जी मूळ माया आहे ती सुद्धा बहुश्याम या स्मरणांचेही विस्मरण झाल्याने स्वप्नाप्रमाणे नष्ट झाली आणि त्यामुळे पदार्थ मात्रास ठावच राहिला नाही. म्हणून समर्थ म्हणतात काही काय शिल्लक राहणार आहे, पदार्थ कुठे शिल्लक राहणार आहे, नाव रूप रंग गंध काही शिल्लक राहणार नाही, सगळं त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन जाईल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की दृश्य हल कालोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते. म्हणजे सर्व सृष्टी काय शेवटी शाश्वत असं परब्रह्म शिल्लक राहील आणि म्हणून सगळं संपणार आहे. जे जे दृष्टीला दिसणार आहे, जे डोळ्यांनी दिसणार आहे ते नष्ट होणार आहे. याचा अर्थ या प्रळय काळी हे सगळं संपणार आहे, मी सुद्धा जाणार आहे, मी पणा जाणार आहे, सगळं जर संपणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की हे सगळं संपत असताना अहंकार माणसाने का करावा, करू नये. खरंच अहंकार करू नये, काही कामाचा नाही. किती दिवसाचा तो, आमचे येणे आणि जाणे फार कमी काळासाठी आहे. म्हणून जितक्या वेळ आम्ही राहतो तितका वेळ मात्र भगवत चिंतन व्हावं, त्यामागचा हा उद्देश आहे. भगवत चिंतन समर्थाचरणी आपण लीन व्हावं, समर्थांचं नामस्मरण करावं, बाकी इथे काही शाश्वत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात दृश्य कल्लोळे नेले, हल कालोळे नेले, जड चंचळ वितुळले, या उपरी शाश्वत उरले परब्रह्म ते. म्हणजे जे शाश्वत आहे तेच उरणार आहे, बाकी सगळं नष्ट होणार आहे. सर्व दृश्य सृष्टी हल्ल कल्लोळाने नाहीशी झाली, जड चंचळ मूळ माया वितळून गेली. त्याप्रमाणे नंतर समर्थ म्हणतात केवळ आणि केवळ शाश्वत परब्रह्म उरणार आहे आणि तेच उरलेले आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे प्रलय नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.